रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. सर, गर्भधारणा होते परंतु गर्भ टिकत नाही, तर यासाठी काय करावं अशी कमेंट्स आली आहे. तर हे का होतं, त्याची कारण काय, हे प्रथम आपण पाहूया. एक म्हणजे जेनेटिकल डिसऑर्डर जर कुठला असेल स्त्रीला, तर हे होऊ शकतं. समजा ती स्त्री व्यसन असेल कुठलं, किंवा त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती मुरूम वगैरे असतील आणि ते मुरुमाच्या टॅब्लेट्स वगैरे घेत असेल, गर्भपात निश्चित होतो. काही वनस्पती आणि काही औषधं अशी आहेत, लक्षात ठेवा की जी औषधं तुम्ही घेतली की परिणाम त्याचा खूप वाईट होतो. हार्मोनल चेंजेस हे शरीरामध्ये नेहमी होत असतात. ते जे प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी जो हार्मोन आवश्यक आहे प्रोजेस्टेरॉन, याच्यामध्ये, कारण पहा, जरी समजा इम्प्लांटेशन झालं म्हणजे झायगोट जरी अटॅचड झाला युटेरसला, तरी सुद्धा काही काही वेळेला आपल्या चुकीच्या औषधामुळं किंवा आपण धुरामध्ये, जास्त धुरामध्ये जर गेलो, किंवा आपणाला तंबाखूचं व्यसन असेल, स्त्रीला सांगतोय हे लक्षात ठेवा, किंवा आता आपल्या इंडियन स्त्रिया काय तंबाखू खाणे किंवा दारू पिणे असलं काही करत नाही, पण धूर अतिशय जर असेल, किंवा समजा या वेळेला सर्दी झालेली आहे आणि सर्दीसाठी तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय जर तुम्ही गोळ्या घेतल्या, सर्दी झाली म्हणल्यानंतर सर्दीसाठी साधं आणि सोपं फक्त औषध करायचं असतं गरोदर असणाऱ्या स्त्रियांनी. निलगिरीचे तेल घेऊन निलगिरीच्या तेलाचा फक्त सौम्य वास घ्यायचा असतो. कुठल्याही पद्धतीची टॅब्लेट्स खाऊ नये, नाहीतर आपल्या डॉक्टरांना भेटावं. जे पदार्थ प्रथम अवॉइड करायचे, खायचे नाहीत ते पदार्थ मी प्रथम सांगतोय, लक्षात ठेवा. सर्वच माहिती या व्हिडिओमध्ये, जरासा व्हिडिओ मोठा होईल परंतु सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय. आता पुढं महत्वाची गोष्ट कोणती आहे ती पहा. ही कारणं सांगितली मी. कधी कधी काय होतं, गर्भाशयामध्ये विकृती असते, किंवा कधी कधी आईमध्ये मधुमेहासारखा आजार असतो की जो आयडेंटिफाय झालेला नसतो. कधी कधी आईमध्ये थायरॉइडचा आजार असतो, तर अशा वेळेलाही गर्भपात होऊ शकतो. तर हे प्रथम डॉक्टरांकडून, आपल्या फॅमिली डॉक्टरकडून हे आयडेंटिफाय करून घ्यावं. आणि नंतरच लक्षात ठेवा, गर्भ राहण्याच्या अगोदर, आता मी काही औषधं सांगतोय याच्यामध्ये, इतकी महत्वाची औषधं आहेत, काही चूर्ण सांगतोय हे मी. तर त्याच्यामध्ये अतिशय महत्वाची 2 चूर्ण की जी गर्भधारणा टिकून राहण्यासाठी मदत करतात. त्याच्यामध्ये एक चूर्ण आहे शतावरी. आता हे शतावरी वनस्पती आहे, हे सर्वांना सांगायची आवश्यकता नाही. किंवा अश्वगंधा, शतावरीचं चूर्ण अर्धा चमचा आणि अश्वगंधाचं चूर्ण अर्धा चमचा. सकाळी शतावरीचं चूर्ण घेतलं तर अश्वगंधाचं चूर्ण सायंकाळी घ्यायचं. ते पाण्यामध्ये घ्या अथवा दुधामध्ये घ्या. दुधामध्ये घेतलं तर फार चांगलं असतं, परंतु तिथे कफ प्रवृत्ती आपणास नसावी. अगदी मासिक पाळी संपली की 4-5व्या दिवसापासून हे सुरू करायचं. किंवा तुम्ही आता प्रेग्नंट आहात आणि तुम्हाला हे चूर्ण खायचं आहे, तर खाऊ शकता. तुमचा व्यवस्थितरित्या गर्भ पोसला जाऊ शकतो, गर्भपात होऊ शकत नाही. अनेक हे दोन्ही आपणाला सहजासहजी उपलब्ध असलेले पदार्थ मी सांगितलं. चहा पिणं जवळजवळ अवॉइडच करा. चहा मर्यादित प्रमाणात सकाळ आणि सायंकाळ, मात्र थोडंसं आलं टाकून. आल्याचं प्रमाण जास्त वापरायचं नाहीये, लक्षात ठेवा. तुम्ही चहा पिऊ शकता, आलं अतिशय कमी प्रमाणामध्ये वापरायचं. कारण कुठलीही गोष्ट वाजवीपेक्षा जास्त केली की त्याचा तोटा होतो.
ह्याच्यासाठी तर सर्दीसाठी तर सांगितलं मी, निलगिरीच्या तेलाचा फक्त काय करायचा, वास घ्यायचा. आणि हे जे पदार्थ मी काही सांगतोय लक्षात ठेवा, हे पदार्थ अजिबात तुमच्या आहारामध्ये येता कामा नये. पहिल्या 3 महिन्यामध्ये शक्यतो ॲबॉर्शन होतं, नॅचरली तुमच्या खाद्यामध्ये बदल झाल्यामुळं. म्हणजे पहिले 12 आठवडे हे फार महत्वाचे असतात, फार महत्वाचे असतात. स्त्रीच्या दृष्टीनं या 3 महिन्यामध्ये इतकी काळजी घ्यावी लागते, लक्षात ठेवा, तर तो गर्भ टिकून राहतो. आता काही पदार्थ मी असे सांगतोय की जे पदार्थ तुम्ही अजिबात थोडंही प्राशन करता कामा नये. एक पदार्थ आहे लवंग आहे, दुसरा पदार्थ कोरफड आहे, लक्षात ठेवा, किंवा तिसरा पदार्थ असेल चमेली. काय चमेली फुलं असतात, चमेलीची सर्वांना माहित आहे, याची कल्पना आहे. दालचिनी, जायफळ, केशर वगैरे हे असलं पहिल्या 3 महिन्यामध्ये घेऊ नये. आणि शक्यतो लसूण म्हणजे हाही पदार्थ पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये येता कामा नये. किंवा मेथी सुद्धा, आपली मेथीची ही भाजी या 3 महिन्याच्या दरम्यान खाऊ नये. किंवा बडीशेप, लक्षात ठेवा, हे बडीशेप सुद्धा जास्त प्रमाणात, म्हणजे जवळजवळ टाळाच पहिले 3 महिने अजिबात. आणि बाहेर जेवण करायला जाणं महत्वाची गोष्ट त्या पहिल्या 3 महिन्यामध्ये. सगळ्यात तुमची जर सर्वात मोठी चूक कोणती असेल तर सध्या बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला किंवा धाब्यावरती जेवण करायला जाणं. आणि तिथे वेगवेगळे पदार्थ वापरलेले असतात, तुम्हाला काय माहीत नसतं, त्याची कल्पना नसते. आणि तिथून तुम्ही जाऊन आला की मग चेहरा एवढा एवढा करून बसता. या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत. कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत. गर्भधारणा झाली असेल तरी सुद्धा शतावरी चूर्ण आणि अश्वगंधा चूर्ण जर तुम्ही रेग्युलरली खाल्लं अर्धा चमचा दररोज, तर चांगली प्रेग्नन्सी मेंटेन होते, ॲबॉर्शन होत नाही. मात्र हे जे पदार्थ आहेत आता पर्यंत मी सांगितलेले, खूप वाईट वाटतं खरं असं ॲक्च्युली अबॉर्ट झाल्यानंतर. म्हणजे स्वतः स्त्रीलाही खूप वाईट वाटतं, कारण तिने इतक्या अपेक्षा ठेवलेल्या असतात. आणि अशामध्ये या गोष्टी न कळत तुमच्याकडून चुका होतात, न कळत होतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ह्याच्यावरती लक्ष दिलं सर्वांनी तर तुमची प्रेग्नन्सी व्यवस्थितरित्या मेंटेन होईल. सकाळी तुम्ही जरी समजा थोडासा मध, लिंबू पाणी एकत्रित करून ग्लासभर पाणी सकाळी सकाळी घेतलं तरी सुद्धा ते फायदेशीर असतं. चहा नियंत्रित प्रमाणात प्या. मात्र आल्याचं प्रमाण चहामध्ये म्हणजे नाही वापरलं तरी सुद्धा चालतंय, पण असावं. आपल्याला ज्या म्हणजे संप्रेरक सुटण्यासाठी जे आवश्यक पदार्थ आहेत त्याचा स्मॉल अमाऊंट असणं फार महत्वाचं असतं. आणि सर्वात महत्वाचा पदार्थ मी सांगतोय, पपईचं सेवन. लक्षात ठेवा. आणखीन एक भाजी सांगतोय मी, पपई, गवार सांगतोय, आणि मकेचं कणीस, भाजलेलं कणीस. ह्या 3 गोष्टी शक्यतो 3 महिन्यापर्यंत खाऊ नये. स्पष्टपणे नवे पूर्ण 9 महिने 9 दिवस या गोष्टी आहारात आपण घेऊ नयेत. कालांतराने तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालू शकतात. शॉर्ट बट स्वीट अशी कमेंट्स आलेल्यासाठी माहिती सांगितली. गर्भ आपला टिकण्यासाठी काय करायचं, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.